प्राजक्ताचे ते सडेतोड बोलणे ऐकून मी पुरता निराश झालो. 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत तिची मतं बदललेली असतील अशी मी जी कल्पना केली होती ती साफ चुकीची ठरली होती. अद्यापही तिच्या मनात तो राग धुमसत होता, ही गोष्ट उघड दिसत होती. नाहीतर माझ्याशी बोलताना तिला आपला चेहरा लपवण्याची काहीच गरज नव्हती. तरीही आल्या आल्या झालेल्या या स्वागताने मी सटपटलो होतो. ती वर निघून गेली आणि मी दिवाणखान्यातच उभा राहिलो खिळल्यासारखा. तो सासूबाई बाहेर आल्या. मी दिसता त्यांना झालेला आनंद उघड उघड त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कधी आलात? त्यांनी विचारले. झाला थोडा वेळ, मी म्हणालो. मग असे परक्यासारखे उभे काय राहिलात? आत नाही का यायचं? त्यांनी विचारले. या घरात मी आता परकाच आहे असे उत्तर त्यांना द्यावे असे मला वाटलं. पण त्या माऊलीला दुखवण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून मी काहीच बोललो नाही. प्राजू कुठे आहे? त्यांनी विचारले. वर आहे, मी उत्तरलो. तुम्ही आल्याचे माहीत आहे तिला? हो. मग ती मला काहीच कसं बोलली नाही? ते आपल्याशीच बोलावे तशा स्वरात पुटपुटल्या. चहा व्हायचा आहे ना? हो, मी म्हणालो. माझं काहीतरी बिनसलं आहे हे त्यांनी ओळखले. मी चहा ठेवते, आतच या, म्हणाल्या आणि आत गेल्या. मी नाईलाजाने आत गेलो. चहा घेऊन मी पुन्हा माझ्या खोलीत आलो. खुर्चीवर बसलो. माझ्याशी न बोलता प्राजक्ता बाहेर पडली तेव्हा मला सुटल्यासारखं वाटलं. बराच वेळ बसल्यानंतर मला कंटाळा आला. प्राजक्ता कदाचित परत आली असेल अशा कल्पनेने मी माडीवरच्या तिच्या खोलीकडे निघालो. तिच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी हळूच बोटाने दरवाजा ढकलला. दरवाजा उघडला गेला. आतमध्ये कुणीच नव्हते. मी बेधडक आत शिरलो. माझ्याविषयी तिच्या मनात अद्याप काही कोमल भावना शिल्लक आहेत की नाहीत याचा मला शोध घ्यायचा होता. तिच्या खोलीचा दार उघडताच अनेक परिचित वस्तू माझ्या दृष्टीस पडल्या. त्या खोलीतच तिच्या कपड्याचे कपाट होते. मी आधीर पावलाने कपड्यांच्या कपाटाजवळ गेलो आणि कपाटाचे दार उघडले. दार उघडताच मंद सुगंधाने सारी खोली भरून गेली. कपाटात अनेक प्रकारच्या साड्या आणि तऱ्हेतऱ्हेचे ड्रेस टापटिपीत ठेवले होते. मी हळूवार हाताने दार उघडताच मंद सुगंधाने सारी खोली भरून गेली. कपाटात अनेक प्रकारच्या साड्या आणि तऱ्हेतऱ्हेचे ड्रेस टापटिपीत ठेवलेले होते. मी हळूवार हाताने तिच्या कपड्यांना स्पर्श केला. त्या कपड्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरावर गोड सिरसिरी उठली. जणू मी आज प्राजक्ताला स्पर्श केला आहे असं मला भास झाला. त्या साड्यांतच मी तिला गेल्या वाढदिवसाला दिलेली अबोली रंगाची प्युअर सिल्कची साडी होती. ती साडी पाहिल्यावर मी कमालीचा सुकावलो. पण मला खरं आश्चर्य वाटलं ते त्या बायकी कपड्यांत ठेवलेला माझा सूट पाहून. बहुधा माझी आठवण म्हणून तिने तो सूट जपून ठेवला असावा. तिच्या रिकाम्या बेडकडे मी नजर टाकली. डबल बेडचा तो पलंग पाहून माझ्या मनात आठवणींनी दाटी केली. पण ते सारं आता संपलं होतं. तो विचार मनात आला आणि मी पुन्हा नर्वस झालो. अनिश्चिततेने मी खोली बाहेर पडलो आणि दिवाणखान्यात येऊन खिडकीजवळ बसून राहिलो, प्राजक्ताची वाट पाहत. संध्याकाळ झाली तरीही ती घरी परतली नव्हती. मी मात्र तिच्या ओझरत्या दर्शनासाठी तळमळत होतो. डॅम इट, मी स्वतःशीच पुटपुटलो. जर माझा असाच छळ करत राहिली तर माझं काही खरं नाही. बाहेर अंधार पडू लागला. तिची आई आता अस्वस्थ झाली होती. आली का ती? निदान 25 वेळा तरी त्यांनी हा प्रश्न मला विचारला होता. नाही, मी नकारार्थी मान हलवीत उत्तर दिले. मी उद्या सकाळी ट्रॅव्हल कंपनीबरोबर हरिद्वारला जाणार आहे, त्या म्हणाल्या. ही जराशीच वागली तर तुमचं कसं होणार याची मला चिंता वाटू लागली आहे. तुम्ही खुशाल जा, मी म्हणालो. माझी काळजी करू नका. त्या आत गेल्या आणि मी प्रतीक्षा करू लागलो. अचानक माझी नजर रस्त्यावर गेली. प्राजक्ता धापा टाकत येत होती. मी एकदम दचकलो. धावत जाऊन मी दरवाजा उघडला. ती घरात शिरली. दरवाजात मला पाहून ती काहीशी चकित झाली. मी तिची वाट पाहत आहे हे पाहून ती कदाचित सुकावलीही असेल. पण मी मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो. तिचा पोशाख मळाला होता. गुडघ्याच्या थोड्या खाली तिच्या पोटरीवर जखमही झाली असावी. तिच्या पांढऱ्या शुभ्र चुडीदारावर रक्ताचा भला मोठा टिपका दिसला होता. तिचा चेहराही काहीसा नर्वस भासत होता. तिचे काहीतरी बिघडले होते हे नक्की.
ती अगदी माझ्याजवळ दरवाजात उभी होती. तिच्या तोंडाला दारूचा वास येत होता. काय झालं प्राजू? मी काळजीच्या स्वरात विचारले. ती काहीच बोलली नाही. मान खाली घालून जिन्याच्या दिशेने निघाली. मी तिच्या पाठोपाठ चालू लागलो. ती मला मना करील अशी मला भीती वाटत होती, पण ती काहीच बोलली नव्हती. एक पाऊल उचलीत ती मोठ्या कष्टाने जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. आता मात्र मला राहावेना. मी झटकन पुढे झालो आणि तिचा हात पकडला. प्राजू, प्राजू, तू ठीक आहेस ना? मी घाबऱ्या स्वरात विचारले. मला काय झालंय? आपला हात हातातून सोडून घेण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली. काय झालं? तिचा हात न सोडता मी धायकुलीला येऊन विचारलं. माझा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यावर भिडला होता. भावना वेगाने, माझा श्वास जलद चालला होता. तिच्या निकट स्पर्शाने माझ्या चित्तवृत्ती उफाळून आल्या. कदाचित तिचीही तीच अवस्था झाली असावी. मी तिला हाताला धरून वर घेऊन आलो. आता तिने कसलाच प्रतिकार केला नव्हता. कदाचित अतिरिक्त दारू प्यायल्याने तिच्या शरीरावरचा ताबा उडाला असावा. मी तिला दिवाणावर बसवले. ती माझ्याकडे संभ्रमित नजरेने पाहत राहिली. मी हलके तिचा चुडीदार गुडघ्यापर्यंत वर सरकवला. हाय, ती विव्हळली. ओरडू नकोस उगाच, मी म्हणालो. मी तिच्या जखमेची पाहणी केली. जखम काही फारशी मोठी नव्हती. पोटरीवर 2-3 ठिकाणी ओरखाडे पडले होते, इतकेच. मी डेटॉलने तिची जखम धुतली आणि त्यावर आयोडीन लावून बँडेज बांधून टाकले. मी डेटॉल आणि आयोडीनची बॉटल ठेवीत असताना तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहिले. ती माझ्याकडेच पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान तरळत होते. मी जाण्यासाठी वळलो. डायरेक्टर साहब, प्राजक्ताचा आवाज ऐकू आला आणि मी मागे वळलो. तिच्या त्या अनपेक्षित हाकेने मी चक्रावलो होतो. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. त्या फिल्मबद्दल काय? प्राजक्ताने विचारले. कुठल्या? मी आश्चर्याने विचारले. मद्रासच्या, ती म्हणाली. तो पिक्चर पुरा झाला आहे. आता फक्त एडिटिंगची कामं बाकी आहे, मी म्हणालो. मग? तूर्त आम्हाला हवा आहे तो एडिटर बिझी आहे, मी उत्तरलो. म्हणून तू इथे आलास? तिने तिरक्या नजरेने पाहत प्रश्न केला. अगदी तसंच काही नाही, मी चाचरत म्हणालो. सॅमीचे पत्र आले? तोच खालून सॅमीचा आवाज आला. प्राजक्ता, प्राजक्ता, वरच ये, प्राजक्ताने ओरडून सांगितले. सॅमी वर आला. आता तुझी आठवण निघाली होती, प्राजक्ता म्हणाली. कशासाठी? त्याने विचारले. असेच बोलता बोलता, प्राजक्ता म्हणाली. का आलास होता रे? तसं म्हटलं तर कामासाठी, सॅमी हसून म्हणाला. मी थोडासा नर्वस झालो. माझ्या येथील अस्तित्वाची दोघांनीही दखल घेतली नव्हती. मी आलो होतो ते कॉन्ट्रॅक्ट संबंधी. आजच हरनामच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. सॅमी म्हणाला. काय ठरलं तुझं? आता ठरवायचं काय बाकी राहिलंय, त्यासाठीच आला आहे, माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत प्राजक्ता म्हणाली. मी काही बोलेन अशी तिची अपेक्षा असावी, पण मी काहीच बोललो नाही. हे छान झाले, सॅमी माझ्याकडे पाहत म्हणाला. बरं, दुसरं असं म्हणजे नितीनच्या नवीन नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग उद्या आहे. अर्थात ही गोष्ट तुझ्या लक्षात असेलच. नीताने तुला आमंत्रण दिलेच असेल. प्राजक्ता एकदम चपपली. अय्या, ते मी विसरूनच गेले होते. बरं झालं तू मला ती आठवण करून दिलीस, प्राजक्ता म्हणाली. वास्तविक प्राजक्ताने ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी होती, असं मला वाटतं. नीता प्राजक्ताची जिवलग मैत्रीण होती आणि नितीनच्या पहिल्या नाटकात त्या दोघींनी बरोबर भूमिका केल्या होत्या. नीता आणि नितीनची दिलजमाई झाली ना, प्राजक्ताने विचारले. हो. का, नीता भेटली नाही तुला? भेटली, पण अगदी ओझरती, आमंत्रण देण्यापुरती. त्यांची दिलजमाई तूच घडून आणलीस असं मला समजलं. हो, माणसाने जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं, फळाची आशा न धरता, सॅमी एखाद्या तत्वज्ञाच्या थाटानं म्हणाला. काय डायरेक्टर, तुमचं काय चाललंय? माझी आठवण झाली तर तुला, मी उदास स्वरात म्हणालो. तुमची आठवण मला नेहमीच होते, पण तुम्हीच रागून परागंदा होता तेव्हा मी बापड्या पामरानं काय करावं, सॅमीने हसत हसत टोमणा मारला. मी काहीच बोललो नाही, फक्त दुखावल्या नजरेने पाहत राहिलो. रागवलात? सॅमीचा सूर आपुलकीचा होता. छे, मी म्हणालो. रागवायचं कशावर? तू तर केवळ वस्तुस्थिती सांगितलीस. आय एम सॉरी चैतन्य, सॅमी दिलगिरीच्या स्वरात म्हणाला. मी तसं म्हणायला नको होतं. वेडा आहेस का तू, मी म्हणालो.
बरं, मग मी निरोप घेऊ? सॅमीने विचारले. प्राजक्ता, तुला समारंभाचा प्रयोग उद्या आहे हे कळत आहे. नीतीने मला विचारले तर तुला निरोप पोहोचला आहे असं मी सांगेन. हो, प्राजक्ता. बरं चैतन्य, चलतो मी, सॅमी म्हणाला आणि बाहेर पडला. तो गेल्या त्या दिशेकडे मी पाहत राहिलो. काय पाहतो आहेस? प्राजक्ताने विचारले. काही नाही, मी म्हणालो. आता काय प्रोग्राम आहे तुझा? का? तुझा मूड असेल तर आपण स्क्रिप्टवर बसू, मी म्हणालो. चालेल, ती म्हणाली. मला वाटतं या स्क्रिप्टमध्ये तुम्हा दोघींनाही इक्वल स्कोप आहे, मी म्हणालो. दोघी? तिने चपापून विचारले. हो, तू आणि सोनल. प्राजक्ताची मुद्रा ताठरली. तिचा श्वासोच्छ्वास वेगाने होऊ लागला. काही क्षण ती अगदी स्तब्ध बसली. सोनलने तिच्याबरोबर काम करू नये अशी तिची उघड उघड इच्छा दिसत होती. तुला पसंत नाही हे? मी काही क्षणानंतर विचारले. तिला घ्यायलाच पाहिजे? तिने कठोर स्वरात विचारले. निर्मात्याची तशी इच्छा आहे. निर्मात्याची की तुझी? माझ्याकडे रोखून पाहत तिने प्रश्न केला. निर्मात्याचीच, मी ठासून म्हणालो. प्राजू, तू उगाच गैरसमज करून घेत आहेस. सोनलबद्दल मला काही वाटत नाही हे मी अनेक वेळा तुला सांगितले आहे आणि माझा त्यावर फारसा विश्वास नाही, ती स्पष्ट स्वरात म्हणाली. मी हे नाटक सोडावं असं तुला वाटतं का? तसं असेल तर? ती काही वेळ विचारात पडली. ठीक आहे, हरकत नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली. एक विचारू तुला? विचार. सोनलला घेतली तर तुला राग का यावा? नाही तर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही असं तूच सांगितलीस. मग हा मच्छर कशासाठी? ती पुन्हा निरुत्तर झाली. नुसती माझ्याकडे पाहत राहिली. बोल ना, मी तिला डिवचले. मला या विषयावर चर्चा करायची नाही, ती गंभीर स्वरात म्हणाली. का? माझी इच्छा नाही म्हणून. ही तुझी पळवाट आहे प्राजू. तुझे माझ्यावर अद्यापही प्रेम आहे, पण ते कबूल करायची तुझी तयारी नाही. प्राजक्ताने मन खाली घातली. आपल्या भावना लपवण्यासाठी बहुधा तिने तसे केले असावे. मी तिच्याजवळ सरकलो. बोटाने तिची हनवटी वर उचलली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तू निष्कारण हट्टीपणा करते आहेस प्राजू, मी भावना वेगाने म्हणालो. मी अद्यापही तुझ्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करतो प्राजू, अगदी पूर्वीप्रमाणे. तिचे सारे शरीर थरथरले. ती आता गदगदून रडणार असे मला वाटले. तिने हलकेच माझा हात दूर केला आणि ती बाजूला सरकली. तिने हलकेच डोळे टिपून घेतले. स्क्रिप्टवर बसायचं ना आपण? तिचा सूर अगदी शुष्क होता. तिच्यातील या बदलाने मी हताश झालो. आता ती आपल्या प्रेमाची उघड उघड कबुली देईल अशी माझी समजूत झाली होती. पण तिने मला अनपेक्षितपणे धक्का दिला होता. कुठे बसूया? मी स्वतःला सावरून घेत विचारले. खालीच बसू, दिवाणखान्यात, ती म्हणाली. ठीक आहे, मी म्हणालो. ती उठली आणि चालू लागली. मीही तिच्या पाठोपाठ निघालो. जिन्यावरून अरुंद पायऱ्या उतरताना मी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तिने रागाने माझ्याकडे पाहिले आणि माझा हात झटकला. पण मी मात्र पुन्हा एकदा निराश झालो. तिचे मला विलक्षण आकर्षण वाटत होते. तिच्या सहवासासाठी मी आसुसलो होतो. पण ती मात्र प्रत्येक क्षणी माझा उत्साह भंग करीत होती. आम्ही दोघे खाली आलो. खिडकीजवळ रायटिंग टेबल होते. त्या टेबलावर जवळची खिडकी मी उघडली. थंड वाऱ्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकीने मी उत्तेजित झालो. प्राजक्ता माझ्यासमोर बसली होती. दिव्याच्या प्रकाशात तिचा गोरा चेहरा, नितळ चेहरा मोठा मोहक दिसत होता. तिच्याकडे पाहताना माझा हरवलेला मूड परत आला. बोल, ती म्हणाली. स्क्रिप्ट कसं वाटलं तुला? मी विचारले. ठीक आहे, पण त्यात संघर्ष पुरेसा नाही. एक्झॅक्टली, माझंही तेच मत आहे, मी म्हणालो. मग काय करावं असं वाटतं तुला? थोडासा चेंज? म्हणजे रिराईट करणार आहेस तू? नाही, मी विचारी मुद्रेने म्हणालो. तशी गरज वाटत नाही. फक्त काही चेंजिंग केले की भागेल. तिने नाटकाचे हस्तलिखित उचलले आणि ती चाळू लागली. तिची नजर स्क्रिप्टवर खिळली होती. मी तिच्याकडे पाहत होतो. किती देखणी दिसत होती ती. गोरपान बदामी चेहरा, काळेभोर बुद्धिमान डोळे आणि उंच सडसडीत शरीरयष्टी. मध्येच तिने वर पाहिले. माझ्या डोळ्याला तिचे डोळे भिडले. क्षणभरात दुसऱ्या क्षणी तिची नजर खाली झुकली. मी स्वतःशीच हसलो. यातील दोन्ही नायिका टप आहेत, पण नायक त्यांच्या तुलनेत थोडा कमी पडतो, ती म्हणाली. करेक्ट, मी म्हणालो. म्हणूनच मला चेंज हवा आहे.
मग आम्ही चर्चा करू लागलो. चर्चा करीत असताना तिची तेज बुद्धिमत्ता वारंवार प्रकट होत होती. मी भराभर पंच सुचवू लागलो. एखादा पंच तिला पसंत पडला नाही तर ती आपले मत स्पष्टपणे सांगत होती. मी सांगत असलेले बदल भराभर उतरवून घेत होती. सहजच माझी नजर घड्याळाकडे गेली. बापरे, 12:30 वाजले, मी म्हणालो. वेळ कसा गेला ते कळलंही नाही. तिच्या नजरेत समाधान नाचत होते. आता उठू आपण, ती म्हणाली. कंटाळलीस, मी विचारले. नाही, पण सकाळी आई जाणार आहे, तिला सोडायला जायला हवं, ती म्हणाली. अरे हो, मी ते विसरलोच होतं, मी म्हणालो. पण मनातून मात्र तिचा सुखकर सहवास सोडणं माझ्या जीवावर आलं होतं. तिने आवराआवर केली आणि ती जिन्याकडे निघाली. मी तिच्या पाठोपाठ निघालो. तू कुठे निघालास, तिने चमकून विचारले. झोपायला, मी आळसावलेल्या स्वरात म्हणालो. ती एकदम थबकली, रोखून माझ्याकडे पाहू लागली. तू खालच्या बेडरूममध्ये झोपणार आहेस, ती तीक्ष्ण स्वरात म्हणाली. पण, मी बोलण्याचा प्रयत्न केला. सॉरी, ती निर्धाराने म्हणाली. मी तडफडत फिरलो. ती डौलदार पावले टाकीत जिन्याकडे निघाली. तिच्या पाठमोऱ्या डौलदार आकृतीकडे मी आसुसल्या नजरेने पाहत राहिलो. पण तिला मात्र त्याची फिकीर नव्हती, किंवा तिला याची कल्पना असूनही ती मुद्दाम दुर्लक्ष करत होती. ती जिना चढून दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. ती दिसेनाशी झाल्यावर मी खोलीत आलो आणि अंथरुणावर अंग टाकले. मी भलताच उदास झालो. अंथरुणावर अंग टाकल्यावरही मी तळमळत होतो, झोपेविना. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.